मात्र पहिला बॉल रोहित पुजारी यांच्यासाठी. पहिलाच बॉल सोडा पूल करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पण बाउन्स चेंडू पकडला जाईल तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर लेगला त्या ठिकाणी हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीण नलावडे एक सिंगल रन. अनिकेत देवरे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्रेलन महापे या टीमचं पॅकर. संदीपजी डाऊरकर आपल्याला पाहायला मिळतं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावरती विराजमान होऊन ते या मॅचचा आनंद घेत असताना आपल्या घरच्या टीमचा. आणि ज्या प्रकारे सचिनजी गिरी सरांनी सांगितलं की 24 आणि 25 2024-25 जे वर्ष होतं ती जुगावची नाईटची स्पर्धा जिंकली होती. एकाच दिवसामध्ये 2 चॅम्पियनशिप पटकावले होते. दिव्यामध्ये एक ट्रॉफी त्यांनी जिंकली आणि ऐरोलीची जुगावची नाईट स्पर्धा त्यांनी जिंकली होती. यतीन भुळ यांची ती स्पर्धा होती. कदाचित यावेळेस फटका चांगला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. फक्त बॅटला बॉल लावण्याचं काम केलं आणि बॉलने दुरी गाठली लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. अनिकेत देवळे यांच्या बॅटमधनं या मॅचचा पहिला षटकार आलाय. बॅटचा जर खाली तुम्ही बॉल द्याल ना तर कार्यक्रम होईल आणि तो कार्यक्रम कसा होईल ना तर देवरेने दाखवलाय. षटकार आलाय अमोल म्हात्रे. आणखीन एक बॉल यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अनिकेत देवरे यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. रुद्रेलन महापे संघ हा पूर्णपणे एक नौका संघ तयार झालाय. मागच्या 3-4 वर्षापासून नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख या रुद्रेलन महापे टीमने प्रस्थापित केलेली आहे. सँडी सरांनी एक उल्लेख केला होता एका स्पर्धेमध्ये आम्ही ऐकत होतो. त्यावेळेस सँडी सरांनी म्हटलं होतं की महापे संघ असा संघ होता ना की समोरची टीम सांगायची की आम्हाला महापे टीमच्या सोबत खेळायचं, आमचा संघ थोडासा लूज आहे. परंतु आता अशी टीम झाली आहे ना की या टीमच्या समवेत खेळण्यासाठी भल्या भल्या टीमला घाम फुटतो. रुद्रेलन महापे संघ. अमोल म्हात्रे यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव चेंडू बऱ्याच उशिरानंतर पाहायला मिळाला आपल्याला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. अमोल म्हात्रे 30+ हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. अनिकेत देवरेच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब फटका. बॉल सीमारेषा पार आलाय षटकार. 6 धावा टीमची धावसंख्या धावफलकावरती. टोटल धावा धावफलकावरती आता लागलेल्या आहेत 19 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना रुद्रेलन महापे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ही सलामीची जोडी विस्फोटक जोडी आहे, इन्फॉर्म जोडी आहे या टीमची. भरपूर मैदान गाजवलेत या टीमने. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 19 धावा. कुठल्याच पहिल्या ओव्हरमध्ये अमोल म्हात्रेची चांगली झुलाई या ओव्हरमध्ये केलेली आहे रुद्रेलन महापे टीमच्या या सलामीवीर फलंदाजाने रोहित पुजारी आणि अनिकेत देवरे या दोन्ही फलंदाजाने. आता सेकंड ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येईल हे पाहावं लागणार आहे. सेकंड ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केला जाईल. किरण आलाय गोलंदाजीसाठी. किरण आपल्याला पाहायला मिळाला. अमोल म्हात्रे यांची चांगली धुलाई झाल्यानंतर किरण आता मात्र सेकंड ओव्हर मध्ये 30+ संघ आपल्याला पाहायला मिळतो नेरुळचा. विपुल ठाकूर मजा घेत असताना त्यांना माहिती रेनी सीझन हे क्रिकेट जो आहे तो एक मजा मस्तीचा क्रिकेट आहे. खरा सीझन तर अजून बाकी आहे. किरण पुन्हा एकदा तयार. यावेळेस किरण यांच्याकडे भन्नाट पेस आहे आणि हा बॉल पंचांचा इशारा काहीच नाही याचा अर्थ हा डॉट बॉल आहे. सुरुवात झाली आहे डॉट बॉलने. नेरूळ 30+ हा संघ 30+च्या ज्या स्पर्धा होत्या त्यामध्ये हा संघ चांगला खेळ करतो. परंतु आज ग्रामीण मध्ये या संघाने एंट्री केलेली आहे. या अगोदरी नेरूळच्या मैदानावरती केली होती. कृष्णा सातपुते ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळले होते 30+च्या टीम मध्ये डिक्लेअर रिझन मध्ये.
या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे. 20 धावा दाफलकावरती लागल्यात. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केले किरण या गोलंदाजाने. अमोल म्हात्रे यांचा पेस पाहायला मिळालेला नाहीये पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये पेस जो तो चांगला पाहायला मिळाला किरण यांच्या गोलंदाजीमध्ये. अमोल म्हात्रे चांगले गोलंदाज आहेत, परंतु आज हवी तशी गोलंदाजी राहिलेली नाहीये त्यांची. समोर तेवढेच क्वालिटीचे फलंदाजी आहेत ना. रेग्युलर 30+ क्रिकेटमध्ये असे फलंदाज जास्त प्रमाणामध्ये मिळत नाही आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. किरण मात्र कमबॅक करून देत असताना नेरूल 30+ टीमला 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे किरण या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. पहिले 3 बॉल तर किरणचे राहिलेत. आता रोहित पुजारी काय सांगेल, नंतरचे 3 माझ्या आहेत का? राईट अप ऑफ द विकेट. चला यावेळेस फटका चांगला. इगो हट नाही करायचा रोहित पुजारीचा. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव आणि 4था बॉल त्याने ओळखलं आणि त्याला रीड करत असताना मात्र बॉल सीमारेषा पार पाठवलाय. षटकार आलाय. 6 धावा. टीमची धावसंख्या दाफलकावर टोटल लागली आहे 26. रोहित पुजारी इन फॉर्म फलंदाज आहे. चांगली बॅटिंग केलेली होती. सचिन नाईक यांच्या टीमला त्यांनी मेगा फायनलचं तिकीट दिलं होतं रबर बॉल लीग मध्ये. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅटची एज लागल्यानंतर एक सिंगल रन शरीरापासून दूर उठवण्याचा प्रयत्न. किरणने चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. किरणची लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 5 बॉल मध्ये फक्त 8 धावा. शेवटचा बॉल भरपूर निर्णायक असणारा. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॅडमिंटन शॉट पाहायला मिळाला. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्डिंग झाली आहे चुकीची. बॉल चाललाय सीमारेषा पार. हातातला बॉल होता, हा अडवायला पाहिजे होता. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. त्याच्यानंतर मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 31 धावा दाफलकावरती. 31 धावा बिनगाडीबाद. चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चर्चासत्र चालू आहे. वैभव म्हात्रे, नंदेश भगत या दोन्ही खेळाडूंमध्ये चर्चा सध्या चालू आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करायचं आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये आता कोणता गोलंदाज येईल. 3ऱ्या ओव्हरमध्ये पाहूयात आता कोण आहे गोलंदाज. 2 ओव्हरमध्ये 31 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली किरण यांच्या माध्यमातून. परंतु शेवटचा जो बॉल तिथे चौकार नसता आला, मिस फिल्डिंग जर नसती झाली तर कदाचित चांगलं षटक पाहायला मिळालं असतं आपल्याला. अमोल म्हात्रे यांनी 19 धावसंख्येचं षटक फेकलं होतं. त्याच्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करत असताना फक्त 8 धावा 5 बॉल मध्ये त्यांनी खर्च केल्या. हेमंत आलाय गोलंदाजीसाठी. नेरूल 30+ टीम कडनं हेमंत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हेमंत. पहिलाच बॉल हेमंतचा. बॅटची एज. अनिकेत देवरेचा खेळ मात्र संपुष्टात आला. नंदेश भगतने चांगला झेल पकडला आणि फलंदाज क्रमांक पहिला रुद्र एलन महापे टीमचा मैदानाच्या बाहेर. श्री दुर्गा दिघा टीमचे कॅप्टन आणि भूमिका स्पोर्ट्स चिरले या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण जर उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. मिड इनिंग मध्ये आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. पहिल्याच बॉल वरती विकेट संपादित केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुद्रन महापेट टीम कडनं सुरेश यादव हे जुने जाणते खेळाडू आहेत. या टीम कडनं भरपूर वर्ष झाले हे खेळाडू खेळत आलेत. सध्या ते नंबर क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी आलेले आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. परफेक्ट मिड ऑफ द बॅट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव कॉर्नर सीमारेषा पार. सुरेश यादवच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. पहिल्या बॉल वरती अनिकेत देवरे आउट झाला. त्याच्यानंतर आल्या पहिलाच बॉल फेस करत असताना आपल्या इनिंगचा षटकार टोकलाय.
टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 37 धावा. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. तिथे आउटफील्ड जे आहे ते फास्ट आहे. बॉल सीमारेषा पार आहे. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारानंतर आलाय सुरेश यादवच्या बॅटमधनं. आज चौकार अडवणं कठीण आहे. ऑन साइडला आहे ना, तुम्हाला वाटते सोपा फिल्डरसाठी, परंतु भरपूर कठीण आहे. आणि सचिन नाईक आम्हाला सांगत होते की 2 दिवसा अगोदरच हा ग्रास जो आहे तो कमी कट केला आणि त्याच कारणामुळे बॉल जसा आउटफील्ड वरती पडला ना की फास्ट येतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. प्रॉपर मिडलला बॉल लागलाय आणि सीमारेषा पारही गेलाय. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलीच फटकेबाजी, चांगली धुलाई निरुल तडी प्लस टीमची होत असताना टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती लागल्या. 47 रन्स. सुरेश यादव इनफॉर्म फलंदाज. हा फलंदाज मित्र म्हणे नव्हता हा फलंदाज फॉर्मला. सचिन गिरी खरं सांगायचं तर, कारण की भरपूर स्ट्रगल केलं सुरेश यादवने. रोहित पुजारी सारखा फलंदाज आला या टीम मध्ये, अनिकेत देवरे सारखा, परंतु सुरेश यादव हा नवीन प्लेअर जो होता त्यावेळेला खूप चांगली बॅटिंग तो करायचा, पण त्याच्यानंतर जो फॉर्म तो त्याचा खाली पडत गेला. आणि नौके खेळाडू हे नवीन वरती खेळाडू नवीन आले. बॅटिंग ऑर्डर सुरेश यादवचा खाली गेला आणि त्यानंतर अशी फलंदाजी सुरेशच्या माध्यमातून खूप चांगली पाहायला मिळाली. यावेळेस हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन आणि एका सिंगल वरती थांबावं लागणार आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे आता 48 धावा धावफलकावरती. 48 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. हेमंत यांच्या ओव्हर मधला पहिल्या बॉल वरती विकेट घेतली. त्याच्यानंतर सुरेश यादव यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. गोलंदाज होतील तयार. शेवटचा बॉल. वाव, व्हाट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब फटका. बॉल सीमारेषा पार. रोहित पुजारीच्या बॅटमधनं आलाय. हा दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. डोळ्याची पाडणा फेळणारा हा फटका होता. रोहित पुजारी यांच्या बॅटमधनं हा लाजवाब फटका होता. षटकार. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 54 धावा. वैभव म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 54 धावा. शेवटचं षटक. रोहित पुजारी आणि सुरेश यादव यांची चांगली भागीदारी. हा ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेश यादवचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार. 4थ्या ओव्हरची सुरुवात षटकाराच्या साह्याने. 6 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 60 धावा धावफलकावरती. तर पाहूयात विकेट किपिंग मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात आपल्याला. नंदेश भगत यांनी ग्लव्स काढले. प्रवीण नलावडे यांच्या हातामध्ये हे ग्लव्स. 5 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. गोलंदाज होतील तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 61. शेवटचे 4 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन आपल्याला. बासष्ट धावा धावफलकावरती लागलेत. राईट अप ऑफ द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला खेळले त्या ठिकाणी आहेत मिथून. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 63. 63 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. राईट अप ऑफ द विकेट. वैभव म्हात्रे. फुल टॉस बॉल आहे.
कन्वर्ट करता आलेलं नाहीये मोठ्या फटक्यामध्ये. अमोल मात्रे आहेत डीप मध्ये, एक सिंगल रन फक्त पाहायला मिळेल आपल्याला. 64 झालं का? 64 64 धावा दाफलकावरती. चला शेवटचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली भरपूर वेगाने, आणि हीच तर ती मजा रबर बॉल क्रिकेटची. भरपूर वेगाने आले होते बॉल वरती, परंतु पाय स्लिप झाल्यानंतर तिथे मात्र मिळतील या 3 धावा. चांगला प्रयत्न केला होता, 3 धावा मिळतील. वैभव म्हात्रेंचं चांगलं षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये वैभव म्हात्रेने धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 13. चांगलं षटक राहिलं वैभव म्हात्रेचं. टीमची धावसंख्या दाफलकावरती आता टोटल लागलेली आहे 67 आणि 68 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तोपर्यंत आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी श्रीदुर्गा दिघा टीम आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमचा कॅप्टन प्लीज विनंती करतो टॉस साठी या. श्रीदुर्गा दिघा टीम आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीम. चला 30+ टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
चला जाऊया मॅच कडे, जिथे 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी विपुल ठाकूर स्ट्राईक वरती आहेत, नॉन स्ट्राईक वरती नंदेश भगत, चंदन गोलंदाजीसाठी पाहायला मिळतो आपल्याला. राईट ऑफ द विकेट, पहिलाच बॉल भन्नाट वेगाने विपुल ठाकूर यांच्यासाठी. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर अटेम्प्ट करायचा होता त्यांना. निर्धावा 68 धावसंख्येचा पाठलाग करताय या विस्फोटक जोडीला. मोठी धावसंख्या उभी करावी लागणार पहिल्या ओव्हरमध्ये. ही मापे टीमची चांगली धुलाई करावी लागेल. पहिलाच बॉल बीट केला, वेग आहे चंदनकडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला आपल्याला. पहिला बॉल जो पाहायला मिळाला होता सेम बॉल होता, सेम बॅट फिरवली होती हेलिकॉप्टर. याही वेळेस हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न विपुल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक दाकड फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे या नेरूळ 30+ टीमचा. भरपूर पेसने हा बॉल येतो, पेसने बीट होऊ शकतो विपुल ठाकूर. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज विपुल ठाकूर ठरलाय गोल्डन डकचा शिकार. आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. नेरूळ 30+ टीमला लागला मोठा धक्का. विपुल ठाकूर, अशीच किरण मैदानाच्या बाहेर. चला मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या स्वरूपामध्ये वैभव म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करतोय थोडेसे फास्ट गेम खेळा नेरूळ 30+, कारण की अजून आम्हाला भरपूर सारे मॅचेस कव्हर करायचे आहेत. वैभव म्हात्रे नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु चंदन यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कमी वयामध्ये या गोलंदाजाने नवी टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. NMTCA रबर बॉल लीग मध्ये भूषण पाटील यांच्या टीम मध्ये हा खेळाडू खेळत होता. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला आपल्याला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. आणखीन एक चेंडू डॉट बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला आणि एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती एक अकाउंट ओपन झालाय. 68 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करताय, तुम्हाला मोठ्या धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त एक धाव खर्च केली एक चंदनने. शेवटचा बॉल. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि झेल हातातनं निसटल्यानंतर धाव घेतलेली नाहीये वैभव म्हात्रे यांनी. शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. नो बॉल पंचांचा इशारा आला. फ्री हिटची संधी आणि या फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका खेळायचा आहे आता. समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चंदनने खूप चांगला षटक टाकलाय. या ओव्हर मध्ये फक्त चंदनने धावा खर्च केल्या 2 आणि विपुल ठाकूरची विकेट त्यांनी मिळवलेली आहे. चला 3 ओव्हरचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 68 धावसंख्या म्हटल्यानंतर मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवलेली आहे विपुल ठाकूर यांची. वैभव म्हात्रे, नंदेश भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत देवरे
पहिलाच बॉल नंदेश भगत यांच्यासाठी. अनिकेत देवरे यांचा शॉर्ट बॉल. अनिकेत डावरकर यांनाही बॉल मिळालेला नाही आहे. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. अनिकेत देवरे सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नंदेश भगत बॅटिंगसाठी 68 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि तशी दमका अजूनपर्यंत दिसलेली नाहीये. याही वेळेस आणखीन एक चेंडू बीट केला. आणखीन एक चेंडू डॉट बॉल आलाय. मोठे फटके येत नाहीये. बॅटला बॉल लागत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय नेरूळ 30+ संघ. 50-60 पर्यंत पोहोचण्याचा तरी प्रयत्न करायला हवा. जिथे फाईट मात्र चांगली देता येईल. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर मिडल झाला बॉल बॅटला. बॉल सीमारेषा पार. आलाय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. इथून अशा जाग्या झाल्यात का? मोठा फटका आलाय नंदेश भगत यांच्या बॅट मधनं. भरपूर क्रिकेट खेळलाय नेरूळ गावासाठी नंदेश भगतने. यावेळेस भन्नाट वेगाने भन्नाट पेसने हा बॉल. आणि अनिरुद्ध डावरकर यांनी हात टाकलेला नाहीये. त्यांना माहिती आहे एक धाव जाऊ दे, इंजुरी झाली नाही पाहिजे मला. भरपूर वेगाने हा बॉल विकेट कीपर यांच्याकडे चालला आणि रोहित पुजारी इथून आवाज देत आहेत. यावेळेस पहा पुन्हा एकदा अनिकेत डावरकर यांच्या हातामध्ये बॉल. बाईच्या माध्यमातून मिळेल एक सिंगल रन. बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 5. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार. बाईज नाही ना, डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अनिकेत देवरे यांचं हे षटक भरपूर फास्ट कदाचित संपलं असं वाटतं आम्हाला. पुन्हा एकदा भन्नाट पेसने भन्नाट वेगाने अनिकेत देवरे लाजवाब गोलंदाजी. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 10 धावा नेरूळ 30+ टीमच्या पाहायला मिळतात. तर 12 बॉल मध्ये भरपूर धावा हव्यात. 58 धावसंख्येची गरज आहे. पॉसिबल आहे, इम्पॉसिबल नाही असं काहीच नाहीये. होऊ शकतात या धावा. माराव्या लागतील तुम्हाला. 10 षटकार ठोकावे लागतील. 12 चेंडू मध्ये तुम्हाला 10 षटकार ठोकावे लागतील. रणजित आलाय गोलंदाजीसाठी. समोर वैभव म्हात्रे. पहिलाच बॉल वैभव म्हात्रे यांच्यासाठी. हा बॉल निर्धाव. याही ओव्हरची सुरुवात मात्र डॉट बॉलने झालेली आहे. 11 मध्ये बनवायच्या जातात 58 धावा. कठीण होत चाललंय, भरपूर कठीण होत चाललंय. मोठे फटके येत नाहीत बॅट मधनं. यावेळेस आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळतो. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. आता 10 मध्ये 58 ची गरज आहे. 10 चेंडू 58 ची गरज डिक्लेअर रिजन मध्ये. आता 9 बॉल 57 रनची गरज आहे. 9 चेंडू आणि 57 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. एक सिंगल रन पुन्हा एकदा मिळणार आहे. स्ट्राइक रोटेट झालेली आहे. नंदेश भगत यांच्याकडे स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरचे झालेत आतापर्यंत 4 बॉल. रणजित 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणारा या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. रन घेणारा नाहीयेत. हा निर्धाव बॉल आला. औपचारिकता शिल्लक आता या मॅच मध्ये. टार्गेट बसणं भरपूर दुरावलाय नेरूळ 30+ संघ. शेवटचा बॉल. वाईट बॉल टाकला गेलाय. शेवटचा एक बॉल टाकायचा या ओव्हर मधला. यावेळेस यष्टांवरती हा बॉल आणि फलंदाज नंदेश भगत यांचा खेळ मात्र संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 14. आता 6 मध्ये बनवायच्या 54 धावा.
चला चंदन यांचं मात्र स्वागत वैभव मात्रेने षटकाराच्या सहाय्याने केलंय. पहिला षटकार आलाय नेरोल 30+, दुसरा षटकार आलाय नेरोल 30+ टीम साठी. पहिला आला होता नंदेश भगत यांच्या बॅटपदनं आणि दुसरा षटकार वैभव म्हात्रे यांच्या बॅटपदनं आलाय. औपचारिकता फक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये. फॉर्मॅलिटी आहे ती कंप्लीट करायची आहे. 5 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॉल बॅक टू बॅक दुसरा षटकार वैभव म्हात्रे यांच्या बॅटपदनं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल, दोन्ही बॉल सीमारेषा पार. 2 षटकार आलेत वैभव म्हात्रेच्या बॅटमधनं. गोलंदाज होतील पुन्हा एकदा तयार. यावेळेस आणखीन एक बॉल, लगातारचा तिसरा वैभव म्हात्रे यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार ठोकलेत. चला टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या दरम्यान. एका बाजूला असेल चिरले, दुसऱ्या बाजूला दिघा. 3 बॉल 3 षटकार वैभव म्हात्रेच्या बॅटमधनं. आज चौथा आलाय. 4 बॉल 4 षटकार ठोकलेत वैभव म्हात्रेने. 4 बॉल 4 षटकार वैभव म्हात्रे. मान फ्रॉम नेरुळ. नेरुळ 30+ टीमचा खेळाडू या मैदानावरती बरसलाय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकलेत आणि सांगितलंय नेरुळ 30+ कमी नाहीये, कुठे दमकम आहे. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये आम्हाला मागं राहावं लागतं, बॅकवर्ड वरती राहावं लागतं. आणि हा 5वा, अरे बापरे, हा बॉल हवेमध्ये भरपूर आहे. 5वा षटकार राहिला आहे. वैभव म्हात्रे म्हणत असतील की हाही बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर गेला असता, परंतु हा बॉल एलिव्हेशन कमी. चला शेवटचा बॉल आणि इथे मात्र नेरुळ 30+ टीमने हा सामना जो आहे तो गमावलाय. आणि रुद्र महापे टीमला आम्ही देतोय भरपूर साऱ्या शुभेच्छा. पुढच्या मॅच साठी त्यांना आम्ही देतोय भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि नेरुळ 30+ टीम, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. आणि टॉस साठी दिघा टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. चिर्ले टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला टॉस केला जाईल या ठिकाणी. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या समोर असणारा सुरेश किती बॉल टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या दरम्यान. अजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चिर्ले आणि दिघा टीम. आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय. दिघा टीमने टॉस जिंकलेला आहे. जो काही निर्णय असेल तो लगेच घ्यायचा. 4 ओव्हरची मॅच आहे. जो काही निर्णय असेल आपण त्वरित घ्यायचा आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय 8 बॉल मध्ये